व भैया शिंदे यांच्या हस्ते या पहिल्या सेमीफायनलचा नाणेफेक होईल। पहिला सेमीफायनलचा सामना असेल मित्रप्रेम बाणेवाडी विरुद्ध मसोबा मैकरवाडी। मित्रप्रेम बाणेवाडी वर्सेस मसोबा मयेकरवाडी। तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मैदानावरती टॉस साठी यायचंय। विशाल उर्फ माननीय श्री विशाल उर्फ भैया शिंदे यांच्या या मान्यवरांच्या हस्ते पहिला सेमीफायनलचा इथे टॉस होईल। दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं। दोन्ही संघांनी लाईनअप करून दोन्ही संघांना विनंती असेल की आपला संघ घेऊन लाईनअप मैदानावरती लाईनअप करायचंय। तर दोन्ही संघाचे जे खेळाडू असतील तर त्यांनी लाईनअप करून घ्यायचंय। लगेचच टॉस केला जाईल। इथे टॉस केला जातोय। पाहूया टॉस कोणाच्या बाजूने जातोय। मसोबा मयेकर मसेश्वर मसोबा मयेकरवाडी या संघाच्या दिशेने टॉस जातोय। आतषबाजी इथे केली जाईल। नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना पाहूया काय निर्णय घेतोय। इथे मैदानावरती आपण पाहतोय मान्यवरांच्या हस्ते ओळख परेड केली जाते। दोन्ही संघांची पहिला सेमीफायनलचा सामना असेल मित्रप्रेम शिरगाव वर्सेस मसोबा मयेकरवाडी। नक्कीच या दोन्ही संघामध्ये आपल्याला आयकॉन खेळाडू पाहायला खेळताना पाहायला मिळतील। एका संघामध्ये मसोबा मयेकरवाडी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे शिंदे एक्सप्रेस मिस्टर ईशान आडुरेकर आणि वंडर बॉय सोहम बाडकर। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल स्मित शिवणकर आणि मोहीन असे नावाजलेले हे दोन्ही खेळाडू आपल्याला या पहिल्या सेमीमध्ये फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। पुन्हा एकदा मी यतीन आडुरेकर तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं या कैलासवासी परशुराम शेट पांडुरंग शेट क्रीडांगण शिरगाव शेटवाडी इथे सुरू असलेल्या नाकावैस आयोजित भव्य नाईट अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। होईल पहिला सेमीफायनलचा सामना। नक्कीच याच सामन्याचा थरार पाहायचा असेल तर रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह नक्कीच तुम्ही युट्यूबवर पाहू शकता। नक्कीच सामन्याचा हा थरार पहिला सेमीफायनलचा सामना मैत्रीप्रेम शिरगाव वर्सेस मसोबा मयेकरवाडी। एक्स्ट्रा जे खेळाडू आहेत किंवा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती असेल की मैदानाच्या बाहेर जायचं आहे। नक्कीच कोणताही अडथळा नको। सामन्याला सुरुवात होत आहे।
सर्व लाईनमननी आपापली जागा घ्यायची आणि कोणतेही अतिरिक्त लाईनमन शिवाय अतिरिक्त प्रेक्षक वर्ग किंवा समर्थक कोणीही तिथे नसतील याची दक्षता घ्यायची. लाईनमननी नक्कीच पहिला सेमीफायनलचा करार आपल्याला पाहायला मिळेल. चला पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाने विनंती असेल आणि जो संघाचे जे समर्थक वर्ग आहे त्यांना विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय, बॉक्सच्या बाहेर उभं राहायचंय. लाईनमन व्यतिरिक्त कोणीही बाउंड्री लाईनच्या जवळ उभं राहणार नाही. लाईनमन यांची दक्षता घ्यायची. जर अतिरिक्त प्रेक्षक वर्ग असेल तर त्यांना बॉक्सच्या बाहेर राहील याची दक्षता घ्यायची. राजेश शरदचंद्र स्वामी शेटे यांच्या स्मरणार्थ नाकावळीचा आयोजित भव्य नाईट अंडर क्रिकेट स्पर्धा आजचा हा शेवटचा दिवस. सेमीफायनलचा सामना सुरू होईल. मैत्रीप्रेम शिरगाव वर्सेस मसोबा मयकरवाडी. नक्कीच मसोबा मयकरवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलाय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मित्रप्रेम बाणेवाडी संघाला. नक्कीच मित्रप्रेम बाणेवाडी संघाकडून 2 सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एका साइडला असेल तो म्हणजे रत्नागिरीतला वंडर बॉय ऑलराऊंडर खेळाडू स्मित शिवलकर आणि त्याच्या जोडीला असेल नक्कीच आपलं नाव रोशन करतोय तो मोईन. नक्कीच दुसरीकडे आपल्याला पाहता येईल तो म्हणजे मिस्टर तुळसुंदे एक्सप्रेस, तुळसुंदेचं खारं पाणी मिस्टर ईशान आडुरेकर आणि रत्नागिरीतला दुसरा वंडर बॉय जो ग्रामपंचायतीमध्ये आणि ऑल रत्नागिरीमध्ये आपलं नाव रोशन करतोय तो म्हणजे सोहम बाटकर. असे हे 4 आयकॉन या पहिल्या सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया नक्कीच कोण बाजी मारेल. सामन्याला इथे होईल सुरुवात. सामन्याला सुरुवात व्हायच्या आधी घेऊया गणेशाचं नाव. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. चला होईल सामन्याला सुरुवात. मसोबा मयकरवाडी संघाकडनं पहिलं षटक घेऊन मिस्टर तुळसुंदे ईशान आडुरेकर. स्ट्राईकला असेल वंडरबॉय स्मित शिवलकर. पाहूया पहिला सेमीफायनलचा होईल सुरुवात. करार सामन्याला होतोय सुरुवात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. ईशान गोलंदाजी मार करतो. राईट राऊंड विकेटने मारा करेल स्मित साठी. पाहूया या षटकामध्ये काय घडतंय, काय होईल सुरुवात होते जातोय पहिल्या चेंडूवरती चौकार. या 4 धावाने संघाचा इथे श्री गणेशा होते. नक्कीच आपल्या मला रत्नागिरीचा वंडर बॉय का म्हटलं जात आहे स्मित शिवलकर इथे दाखवून देतो. पहिल्या चेंडूवरती ईशानवर हवी होते. पाहूया ईशान्याचा पुढचा चेंडू. आत्ताच मात्र माननीय श्री सुरज शेटे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी येतोच इथे स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की असं नसतं व्हायचंय. चेंडू ईशान्याचा. आत्ता मात्र चांगला चेंडू, गतिशील चेंडू रोखलं स्मित याला. येतो निर्धाव चेंडू. नक्कीच 4 धावेवर
मित्रप्रेमी शिरगाव ईशान्याचा पुढचा चेंडू करण्यासाठी सज्ज चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू अपील केला जातोय. पाहूया पंच निर्णय काय देतात. मोठा अपील आहे मात्र पंच पूर्णपणे फेटाळून लावताना मात्र चांगली गोलंदाजी ईशान्याची यॉर्कर पद्धतीचा आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. येतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाठीमागे यष्टी रक्षकाच्या मागे आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच गतिशील चेंडू होता. पाहूया पुढच्या चेंडूवरती कसा खेळ केला जाईल. राईट आर्म राऊंड विकेटने ईशान गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल स्मिथ. या चेंडूवरती काय घडतंय नक्कीच इथे स्लोवर गतीचा चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पुन्हा एकदा येतोय निर्धाव चेंडू. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता मात्र नंतर त्या चेंडूवरती स्मिथला रोखलंय ईशान्याने. आता मात्र पुढच्या चेंडूवरती काय घडेल पाहूया. या चेंडूवरची फुलटॉस चेंडू होता. नक्कीच संधीचं सोनं करायचं असेल तर नक्कीच इथे कष्ट करावे लागतील स्मिथ याला. इथे मात्र संधीचं सोनं करता येतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ईशान्याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल स्मिथ. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. मी ईशानला तुलसिंगाचं खरं का म्हटलं जातंय. अशा प्रकारे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते फक्त 4 धावा. नक्कीच मी ईशानला तुलसिंगाचं खरं पाणी का म्हटलं कारण का समुद्रामध्ये अनेक विविध प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. तसंच ईशानच्या गोलंदाजी आपल्याला मध्ये विविध व्हेरिएशन पाहायला मिळतं. नक्कीच तुलसिंगाचं एक खारं पाणी मिस्टर ईशान. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते मित्रप्रेम गाणेवाडी संघाची धाव संख्या होते 4. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. नक्कीच वंडर बॉय सोहम भाटकर दुसरं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असेल मात्र डावकुरा फलंदाज मोईन. नक्कीच या षटकामध्ये कसा खेळ केला जातोय पाहूया. राऊंड विकेटने मारा करेल मोईनसाठी सोहम भाटकर. पहिला चेंडू इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईड घोषित करतायत. अवंतरावर टाकल्या जात आहेत. नक्कीच धाव संख्या होते ती 5. सोन्याचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल मोईन. आता मात्र चांगला चेंडू काही समजला नाही. चेंडू मात्र डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल. एका धावेने धाव फलक हलत राहील. धाव संख्या होते ती 6. नक्कीच 6 धाव संख्या झाली. चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू अवंतर धावा दिला होता. नंतरच्या चेंडूवरती 1 धाव मोजली जाईल. पाहूया या तिसऱ्या चेंडूवरती कसा खेळ केला जाईल. हो काय गोलंदाजी केली जाते मात्र तिथे एसटीच्या वाटीमागे चूक घडते. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलक हलत राहील. धाव संख्या होते ती 7. काय वाटतंय कोणी जिंकेल. नक्कीच इथे सोम याने रोखून ठेवले मोईन याला. नक्कीच आता मात्र हाणामारी करावी लागेल. कोण हाणामारी करेल कोण विजय होईल. नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. नक्कीच इथे हाणामारी करावी लागेल मोईन याला. हो नक्कीच कॉफी आणि पेस्ट अशी पद्धत आपल्याला पाहायला मिळते. या आधीचा चेंडू अशाच पद्धतीचा सोमला रणनीती समजली. नक्कीच तो चेंडू खेळू शकत नाही आणि त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला मैदानावरती टाकण्याला पाहायला मिळतोय. येतोय निर्धाव चेंडू. पाहूया पुढच्या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. इथे मात्र त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आहे मात्र येतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी केली जाते. सोमच्या माध्यमातून धाव संख्या झाली आहे 7. सोम याचा पुढचा चेंडू मोईनसाठी. पाहूया नक्कीच अजूनपर्यंत सोन्याने मोईन याला रोखून ठेवलंय. पाहूया या चेंडूवरती कसा खेळ केला जातो. इथं विकेटचं बटन. पहिला धक्का मोईन बॅक टू द पवेलियन.
रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय दोन यष्टीला लागून चेंडू गेला, थोडासा टच करून गेला, त्याच्यामुळे मोईन याला परतावं लागतंय. मोईन याची जागा घेण्यासाठी जातोय साहिल. चांगली गोलंदाजी केली जाते. आता मात्र सोम याच्यामध्ये सोमला इथे यश मिळतंय. मोईनची विकेट घेण्यात नक्कीच एक मोठा फलंदाज तंबूत परतलाय. मोईन त्याची जागा घेण्यासाठी आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. सोहम राईट राऊंड विकेटने मारा करेल. साहिल साठी इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. दुसरे षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती धावा 8 धावा. नक्कीच चारच्या सरासरीने नक्कीच धावा इथे केल्या जात आहेत. आताच मात्र अजून 2 षटक असतील. नक्कीच स्मिथला माहिती आहे आपल्याला काय करायचंय. नक्कीच स्मिथ आता आपल्याला खेळ दाखवेल का. मात्र गोलंदाजी मार्गवरती इथे पाहावे लागेल नक्कीच कोण षटक घेऊन येते. नक्कीच तगडा आयकॉन खेळाडू असेल स्मिथ शिवलकर. त्याला कशी गोलंदाजी केली जाईल राजू यांच्या माध्यमातून. नक्कीच नौका खेळाडू असेल स्मिथ शिवलकरला माझ्या मते पहिल्यांदाच गोलंदाजी करत असतील. मात्र नक्कीच पहिला चेंडू टाकण्यात इथे पटकाट केला गेला. येतोय पहिला चेंडूवरती सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती हाकार केला जातोय चौकार. याच्यावर दोनशी धावसंख्या वाढेल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. आता मात्र रोखण्यात यश मिळते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती मात्र रोखण्यात यश मिळते राजू यांना. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टॅप करण्याचा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला ईशानच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच रन धावा रोखण्याची दुसरी पद्धत म्हणजे फिल्डिंग. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. येतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. राजू येतो पुढचा चेंडू. पुन्हा एकदा काय चेंडू टाकण्यात आला. काय विकेटचं बटन. पुन्हा एकदा स्मिथ बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या विकेटचं बटन. काय जल्लोष पाहायला मिळते. नक्कीच इथे चूक घडली. रिप्ले मध्ये पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न होता. पुढे मारून येण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक इथे चुकी करत नाही. नक्कीच इथे चूक केली गेली असती तर त्याला मागात पडलं असतं. नक्कीच इथे चूक करत नाही. स्मिथ बॅक टू द पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी जातोय शुभम. नक्कीच मात्र चांगली गोलंदाजी राजू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली ती 12. पाहूया या उर्वरित चेंडूवरती शुभमच्या माध्यमातून कसा खेळ केला जातोय. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. मात्र बॅटची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेने धाव संख्या वाढेल. पुन्हा एकदा धाव संख्या होते ती 13. नक्कीच धाव संख्या झाली ती 13. राजू चांगला एक नक्कीच आयकॉन खेळाडू आपल्या संघासाठी खेळतोय. इथेच काय गोलंदाजी केली जाते. बीट होत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. येतोय निर्धाव चेंडू. तिसरा षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 13. नक्कीच राजू जरी आयकॉन नसले तरी त्याने आयकॉन जशी गोलंदाजी केली जाते तशी गोलंदाजी आपल्याला तिसऱ्या षटक करून दाखवलंय. आता चौथं षटक कोण घेऊन येईल काय म्हणतोस. नको चालू दे तुझं. चौथं षटक घेऊन आलाय धनंजय. कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय राईट राऊंड विकेटने मारा करेल. आपल्या संघासाठी स्ट्राईकला असेल. साई हो काय गोलंदाजी केली जाते. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. मात्र एका धावेने धाव संख्या वाढेल. नक्कीच
धाव संख्या झाली ती 14. काय सपोर्टर इथे पाहायला मिळतात. इथे टॅप केला जातोय कव्हर पॉइंटला, सीमा पार, चौकार. धाव संख्या झाली 18. धनंजयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कॉपी पेस्ट, कंट्रोल प्लस सी, कंट्रोल प्लस व्ही. इथे बक्षिसांची खैरात, साईलसाठी बक्षीस आलाय. जर अजून 2 चेंडूवरती 2 चौकार आले 1000 रुपये. अनिकेत बाणे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच पैशांची इथे खैरात होते. नक्कीच पाहावं लागेल, माइंडने इथे गेम करावा लागेल. पैशांच्या वाटी नक्कीच जाईल का की आपल्या संघासाठी जाईल. इथे चुकीची गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, वाईड घोषित करतायत पंच. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 2 धावांनी धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते ती 24. धनंजयचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. इथे टॅप केला जातोय मात्र तितकं चांगलं लॉगॉनच्या दिशेला आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. येते पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पाहूया धनंजयचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कव्हरला, सीमा पार, चौकार. या चौकार निश्चित धाव संख्या वाढेल पुन्हा एकदा 28. काय फलंदाजी केली जाते, साहिलच्या माध्यमातून आपल्या संघासाठी धावा उभारतोय तो साहिल. धनंजयचा पुढचा चेंडू. पाहूया कसा खेळ केला जातोय. नक्कीच या षटकातील एक चेंडू शिल्लक असलेली आहे. एका चेंडूवरती किती धावा केल्या जात आहेत साहिलच्या माध्यमातून. राईट राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवरती धनंजय स्ट्राईकला असेल. साहिल थोडासा वेळ घेत आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच इथे टॅप केला जातो मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 28 आणि 29 धावांचं टार्गेट असेल. मित्रप्रेम बाणेवाडी संघाला 29 धावांचं टार्गेट दिलं जाते. पाहूया कोण जिंकेल, कोण पहिलं संघ ठरेल जो फायनल मध्ये धडक मारेल, कोण जाईल पहिला सेमीफायनलचा मॅच विन होईल. पाहूया थोड्याच वेळात. हॅलो, चार षटकांच्या समाप्तीनंतर मित्रप्रेम बाणेवाडी संघाची धावसंख्या झाली ती 28 आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ते मसोबा मैकरवाडी संघासमोर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी असलेल्या 29 धावांचं लक्ष. 29 धावा, 24 चेंडू, लक्ष कंपल्सरी चेस असेल. मसोबा मैकरवाडी संघाची पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये आयकॉनच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. ते ईशान आणि सोहम भाटकर. तुळसुंदे गावावरनं विलॉंग करणारा आहे ईशान आडिवरेकर, तसेच सोमेश्वर गावावरनं बिलॉंग करणारा सोहम भाटकर. सलामीची जोडी मैदानामध्ये, दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत.
सध्या त्यांच्या दोघांचे नाव चर्चेत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तेच हे आयकॉन खेळाडू पाहायला मिळत आहे ते मसोबा मैकरवाडी संघाकडून. पहिल्या षटकात ना ईशान साठी बक्षीस लागू झालंय. जर त्याने सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर त्याला अर्जुन आदित्य शेट्टे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. मित्रप्रेम बाणेवाडी संघाकडून सलामीचे षटक घेऊन येतोय तो ऋषभ ठीक पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. ईशान साठी उलट्या हाताने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आपल्याला. ऋषभच्या माध्यमातून ऋषभ याचा पहिला चेंडू सामना करेल तो ईशान. पहिला पंचांचा स्वर चेंडूचा इशारा अतिरिक्त धाव संकेत वाढ चेंडू जातो तर डिक्लेअर बॉक्स मध्ये 1/+1 असे एकूण 2 धावा मिळतात तर संघाला. अशा प्रकारे मसोबा मैकरवाडी संघाने आपलं खातं खोललेलं आहे. ओके. जर मसोबा मैकरवाडी संघ जिंकला तर अजामयकर यांच्याकडून रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. खराबाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावांसाठी. ईशानच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत पहिला चौकार. अशा प्रकारे मसोबा मैकरवाडी संघाची धाव संख्या झाली आहे ती धाव फलकावरती 6 धावा. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 6. माझ्या भावा ऋषभचा पुढील चेंडू सामन्याकडे तो ईशान खेळायला तयार. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि चेंडूला पाठवल्या ते सीमारेषा पार. साहिलच्या डोक्यावरनं चेंडू जातो तो सीमारेषा पार. धाव संख्या होते आता तब्बल मात्र बिनगडी बाद 10. आता मात्र ईशानकडे संधी आहे. जर ह्या चेंडूवरती त्यांनी चौकार ठोकला तर अर्जुन आदित्य शेट्टी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू होणार आहे. बघूया ईशान चौकार ठोकण्यात यशस्वी होतो का. अजून या षटकातील विशेष 3 चेंडू बाकी. ऋषभ याचा पुढील चेंडू सामनाकडे येतो. ईशान खेळायला तयार आणि आता चेंडू जातोय तो सीमारेषा पार आणि ईशानसाठी लागू झालेलं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेला आहे. ऋषभ याचा पुढील चेंडू ईशानसाठी. पंचांचा 9 बॉलचा इशारा अतिरिक्त धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती स्कोर बोर्ड वरती 15. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी. सुंदर फटका आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे ती ईशान आडिवरेकर याच्या बॅट मधून. धाव संख्या होते ती स्कोर बोर्ड वरती 19. शेवटचा चेंडू म्हणजेच 1 to go ऋषभ याचा. निर्धाव चेंडू धाव काय मिळत नाही. धाव संख्या आता मात्र 1 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती मसोबा मैकरवाडी संघाची बिनबाद 20. धाव संख्या झाली ती मात्र धाव फलकावरती 19. सोहम भाटकर साठी इथे बक्षीस लागू झालेलं. त्याने जरी 3 चेंडूवरती 3 चौकार सलग ठोकले तर अर्जुन शेट्टे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. मसोबा मित्रप्रेम बाणेवाडी संघाकडनं वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे आयकॉनच्या स्वरूपात पाहायला मिळतोय तो बॉलिंग मार्फत स्मिथ शिवलकर मुरुकवाडा गावावरून बिलॉंग करणारा. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा अतिरिक्त धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती तब्बल स्कोर बोर्ड वरती 20. सुंदर फटका चेंडू जातो तर सीमारेषा पार. धाव संख्या होते ती आता मात्र 24. आता मात्र निर्धाव चेंडू. विजयासाठी अवघ्या फक्त 5 धावांची आवश्यकता.
आता कायचं न समजलेलं चेंडू सोम याला पायावरती चेंडू आदळतोय निर्धावच्या स्वरूपात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सोम स्मिथ शिवलकर याच्या बॉलिंग मार्क कडून. पंच भाई शेट्टी यांचा स्वर चेंडूचा इशारा अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती तब्बल आता धाव फलकावरती. धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 25. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये. विजयासाठी अवघ्या असलेल्या 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 2 षटकांच्या समाप्तीनंतर मसोबा मैकरवाडी संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 25 आणि विजयासाठी अवघ्या 4 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. हे मोहीन नाही. तिसरं षटक घेऊन येतोय तो मित्रप्रेम बाणेवाडी संघाकडून मोहीन. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा. मोहीन याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा पंच भाई शेट्टी यांचा स्वर चेंडूचा इशारा अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती धाव फलकावरती तब्बल 27 धावा. आता मात्र विजय चौकार ठोकलाय आणि अशा प्रकारे मसोबा मैकरवाडी संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच मित्रप्रेम बाणेवाडी संघाला पुढील पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण इथे आपला खेळ दाखवल्याबद्दल